विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात अध्यात्म क्षेत्रातही पारदर्शकता आवश्यक असल्याचे मत आध्यात्मिक गुरु शिवकृपानंद स्वामी यांनी व्यक्त केले. आध्यात्मिक गुरूंनी स्वतःचा ओरा म्हणजे आभामंडळ वैज्ञानिक पद्धतीने तपासून तो जनतेसमोर जाहीर करावा असे आवाहन त्यांनी केले आहे. सध्या चर्चेत असलेल्या कथित भोंदूगिरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका मांडली. महाराष्ट्रात सध्या कथित भोंदूबाबा प्रकरणामुळे खळबळ उडाली असून अनेक नामांकित राजकीय व सामाजिक व्यक्तींची नावे चर्चेत आली आहेत. तसेच भाविकांची फसवणूक झाल्याच्या घटनाही समोर येत असल्याने खरा आणि खोटा गुरु ओळखण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर शेगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या 3 दिवसीय भव्य ध्यान शिबिरानंतर दिलेल्या मुलाखतीत स्वामीजींनी स्पष्ट केले की आजच्या वैज्ञानिक युगात अध्यात्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणे सहज शक्य राहिलेले नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्यक्तीची मानसिकता, शारीरिक व मानसिक शुद्धता तसेच आभामंडळाची स्थिती तपासता येऊ शकते. ते पुढे म्हणाले की अशा सुविधा उपलब्ध असताना प्रत्येक आध्यात्मिक गुरु व संस्थानिकांनी स्वतःहून पुढाकार घेत आपला ओरा तपासून तो सार्वजनिक करावा. यामुळे श्रद्धाळू भाविकांची फसवणूक रोखता येईल आणि समाजात विश्वासार्हतेचे वातावरण निर्माण होईल. दरम्यान या आध्यात्मिक शिबिरात जर्मनीहून आलेल्या एका साधिका महिलेनेही आपले अनुभव व्यक्त करत भारतीय अध्यात्माबद्दल समाधान आणि सकारात्मक भावना व्यक्त केल्याचे प्रतिनिधीला सांगितले. जितके आध्यात्मिक गुरु आहेत, जे म्हणतात आम्ही आध्यात्मिक गुरु आहे, त्या सगळ्यांचा ओरा चेक करा, त्या सगळ्यांचा आभामंडळ चेक करा. जर त्यांचा ओरा चांगला आहे त्यांना लायसन्स द्या 5 वर्षासाठी आध्यात्मिक गुरु. जसं आपण ड्रायव्हिंग लायसन्स घेतो की तसं त्यांचं लायसन्स द्या त्यांना 5 वर्ष आध्यात्मिक सरकारी गुरु. आणि 5 वर्षानंतर परत त्यांचा ओरा चेक करा, आभामंडळ चेक करा. जर त्यांचा ओरा चांगला आहे त्याला रिन्यू करून द्या. आणि ओरा चांगला नाहीये तर त्यांना म्हणा तुम्ही घरी बसा, तुमचं सध्या आध्यात्मिक स्थिती खराब झाली आहे. त्याच्यामध्ये त्या गुरुचाही विचारायचा फायदा आहे. होतं काय माहिती, गुरु एकसारखे प्रोग्राम करता 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 त्यांची स्थिती खराब होते आणि त्यांचं साधना सोडून ते करायला लागतात आणि मग त्यांची स्थिती खराब झाली हे त्यांना नाही कळत ना. पण असं ओराचं आपण केलं तर ऑटोमॅटिक त्यांना त्यांचं कळेल. म्हणजे हे गुरु. आता ओराचा विषय निघालाय तर थोडा सविस्तर समजवतो. एकदा अहमदाबादला म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये खूप जुनी गोष्ट आहे, 25-30 वर्ष जुनी, डॉक्टरांचं शिबिर घेतलं आणि डॉक्टरांनी सांगितलं ज्या शरीराचं ज्ञान तुम्हाला आहे, बाकी तुम्हाला विचारांचं ज्ञान नाहीये. शरीरावर जेव्हा कॅन्सर येतो ना तेव्हा तुम्ही म्हणता तुला कॅन्सर झाला, पण कॅन्सर कसा एकदम होतो का? नाही. कॅन्सर शरीरावर व्हायच्या आधी तो विचारांवर झालेला असतो आणि योगी त्या विचाराचं अध्ययन करतो, त्याच्या ओराचं अध्ययन करतो, त्याच्या आभामंडळाचं अध्ययन करतो आणि तो सांगतो तुला कॅन्सर होणार आहे. असं डॉक्टर कोणी सांगू शकतो का? नाही सांगू शकत. पण तुमच्या इथे विचारांचं अध्ययन नाही, तुम्ही तर ज्या शरीराला टच करून पाहता फक्त त्याचंच अध्ययन तुमच्याजवळ आहे. पण ओराचं नाहीये, आभामंडळाचं नाहीये, विचारांचं नाहीये. अध्यात्म त्याच्याहून वरती आहे, सायन्सहून खूप वर आहे. त्या अहमदाबाद मेडिकल कॉलेजच्या शिबिरामध्ये लोकांना कळलं की ओरा असतो. ओराचे आता ओरा म्हणजे काय? ओरा म्हणजे तो मनुष्य किती विचार करतो, त्याची आध्यात्मिक स्थिती काय आहे, त्याचं चित्त शुद्ध किती आहे, चित्त किती पवित्र आहे. त्या पवित्र चित्ताचं प्रकाश म्हणजे ओरा. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.